मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आणण्यामध्ये अगदी यशस्वी झालेलं आहे, कारण 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। सुमारे 98 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। यामध्ये 52 लाख पेन्शन धारकांचाही समावेश असेल। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अच्छे दिन कसे आलेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगामुळे? ज्ञानदा, जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि तेवढेच पेन्शनधारक या सगळ्यांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं होतं। आणि थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये जी कॅबिनेटची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या वरती अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे। याच्यामधल्या नेमक्या वेतनवाढीच्या अटी किंवा कुठल्या नेमक्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत याचे तपशील अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळतील। पण जी मिनिमम वाढ आहे या सगळ्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार तर ती सगळे भत्ते आणि इतर सगळे फायदे मिळून किमान 23% इतकी वाढ तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना नक्कीच मिळणार आहे। दुसरीकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 7 दशकांमध्ये म्हणजे जवळपास 70 वर्षांमधली ही सगळ्यात कमी दरवाढ जी आहे ती या 7व्या वेतन आयोगामध्ये आहे। म्हणजे जरी 23% वाढले तरी ती इतर 7 दशकांच्या तुलनेतली सगळ्यात कमी दरवाढ जी आहे ती म्हणावी लागेल। जी मागणी होती त्याच्यानुसार मिनिमम पगार जो आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तो 7,000 वरून 18,000 करण्यात यावा आणि जो सर्वोच्च पगार आहे म्हणजे केंद्रीय कॅबिनेट सचिवांचा जो पगार आहे 90,000 तर तो वाढवून 2,50,000 करण्यात यावा अशी शिफारस या आयोगाने केलेली होती। त्यामुळे सरकारने नेमके यातल्या कुठल्या अटी स्वीकारल्यात हे पाहणं जे आहे त्याचे औत्सुक्याचं असेल। दुसरीकडे एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे किंवा या सगळ्या अटी लागू केलेल्या आहेत ते देखील महत्त्वाचं आहे। एकीकडे ब्रेक्सिट बद्दलचा निर्णय झालेला आहे। ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडते आणि याचे परिणाम जगभरातल्या अर्थव्यवस्थेवरती होत आहेत। सगळ्याच देशांना याची चिंता लागून राहिलेली आहे की इकॉनॉमीवरती नेमका परिणाम कसा होणार। तर या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। वन रँक वन पेन्शनचा जो निर्णय याच वर्षामध्ये लागू झालेला आहे त्याच्यासाठी जवळपास 70,000 कोटींची तरतूद याच केंद्रीय बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे हा 70,000 कोटींचा बोजा शिवाय या वेतन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करण्यासाठी किमान 1,02,000 कोटींचा बोजा जो आहे तो सरकारला सहन करावा लागणार आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातला खर्च हा केवळ पगारावरती सरकारला खर्च द्यावा लागणार आहे। त्यामुळे फिस्कल डेफिसिट जे आहे ज्याला आपण वित्तीय तूट म्हणतो त्याचं लक्ष सरकार नेमकं कसं गाठणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अतिशय महत्त्वाचा सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। नो डाऊट की म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ही मागणी जी होती ती प्रलंबित होती आणि त्यासाठी वारंवार संपाचे इशारे देखील देण्यात आलेले होते। त्यामुळे सरकारला हा निर्णय कधी ना कधी तरी घ्यावाच लागणार होता आणि आज याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। जसं आपण म्हणतोय की 1 जानेवारी 2016 पासून याचे एरियर्स जे आहेत ते केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। पण दुसरीकडं सरकारने ज्या काही गोष्टी लक्षात घेतलेल्या त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की जेव्हा अशा पद्धतीने वेतन आयोग एखादा लागू होतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणात येतो। म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाती पैसा आला की त्यातला बराचसा पैसा जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये गुंतवला जातो। त्यामुळं रिअल इस्टेटला जी सध्या एक अवकाळ आलेली आहे तर त्याला कुठेतरी चांगले दिन येतील, एक बूम येण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते। त्यामुळं काही म्हणजे याचे निगेटिव्ह पॉईंट्स जसे आहेत तसे काही चांगले पॉईंट्स पण आहेत आणि या दोन्हींचा साकल्याने विचार करून आज अखेर 7व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच हे अच्छे दिन आहेत। नक्कीच, आणि ज्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय झालेला आहे ती पार्श्वभूमी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।